Dear student, in the last lecture we have seen some terms related to special mirrors. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण गोली आरसे जे आहेत तर त्या गोली आरशाशी संबंधित काही असणाऱ्या ज्या काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा त्याच्यामध्ये पाहिल्या. त्याच्यामध्ये पोल, सेंटर ऑफ कर्व्हेचर, रेडियस ऑफ कर्व्हेचर, प्रिन्सिपल फोकस आपण त्या ठिकाणी पाहिलेली, ध्रुव, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य नाभी, या गोली आरशाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा आपण त्या ठिकाणी पाहिल्या. त्यानंतर असणारे जे काही भिंग जे आहेत तर त्या भिंगाचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिलेत. याच्यानंतर पुढे बोथ द सरफेसेस ऑफ द मोस्ट लेन्सेस आर द पार्ट्स ऑफ ए स्फिअर. पेज नंबर 80 वर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देता दिसते की असणारे जे काही भिंग जे आहेत, दोन प्रकारचे भिंग आपण पाहिली. त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. या ठिकाणी बहिर्वक्र भिंग आणि आंतरवक्र भिंग. या प्रत्येक असणारा जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगाचा प्रत्येक पृष्ठभाग जो आहे तर एक पूर्ण अशा प्रकारचा असणारा जो काही गोल जो आहे तर त्या गोलाचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी असतो. द क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्स आर शोन इन द पार्ट ए अँड बी ऑफ द फिगर. या ठिकाणी आपल्याला असणारा जो काही बहिर्वक्र भिंग जो आहे तर तो बहिर्वक्र गोल आणि असणारा जो काही आंतरवक्र अशा प्रकारचा असणारा जो काही गोल जो आहे तर या दोन्ही भिंगांचं असणारं जे काही काटछेदी क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेले. या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, या ठिकाणी कॉन्केव्ह अशा प्रकारचा लेन्स जो आहे तर त्याची काटछेदी क्षेत्रफळ त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आता द सरफेस मार्क्ड ॲज 1 इज द स्पार्ट ऑफ स्फिअर. कशाचं सांगितलंय? स्पार्ट ऑफ द स्फिअर S1. हा जो काही एक आपण त्या ठिकाणी काय केलेले, याला नाव त्या ठिकाणी दिलेले, म्हणजे हा पृष्ठभाग एक जो आहे तर हा S1 हा जो काही गोल जो आहे तर त्या S1 गोलाचा तर आपल्याला पृष्ठभाग असणारा जो काही 2 जो आहे की व्हाईल सरफेस 2 इज द पार्ट ऑफ द स्फिअर S2. म्हणजे या ठिकाणी S1 या गोलाचा पृष्ठभाग त्या ठिकाणी 1 आहे तर पृष्ठभाग 2 जो आहे हा काही दिसतो आपल्याला S2 हा जो काही गोल जो आहे तर त्या S2 गोलाचा त्या ठिकाणी तो भाग त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीची असणारी काही आकृती जी आहे तर त्या आकृती आपल्याला त्याच्यामध्ये दाखवलेली त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आता याच्या पुढे आपल्याला सेंटर ऑफ कर्व्हेचर पाहिजे. सेंटर ऑफ कर्व्हेचर कॅपिटल C या अक्षराने त्या ठिकाणी दाखवलं जातं. त्यालाच आपण त्या ठिकाणी वक्रता केंद्र त्या ठिकाणी म्हणतो. मग कशाला म्हणायचं? द सेंटर ऑफ द स्फिअर हुज पार्ट फ्रॉम द सरफेसेस ऑफ द लेन्स आर कॉल्ड द सेंटर ऑफ द कर्व्हेचर ऑफ द लेन्स. भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाला काय म्हणतात? त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र जे आहे तर ती वक्रता केंद्र त्या ठिकाणी म्हटलं जातं. ए लेन्सेस विथ बोथ सरफेसेस स्फेरिकल हॅज द 2 सेंटर ऑफ द कर्व्हेचर C1 अँड C2. हे जे काही भिंग जे आहेत पहिलं असणारे जे काही भिंग जे आहेत तर त्या भिंगाचा असणारा जो काही सेंटर ऑफ कर्व्हेचर आपण C1 ने दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर सेंटर ऑफ कर्व्हेचर C2 त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स आंतरगोल गोलाच्या बाबतीमध्ये सेंटर ऑफ कर्व्हेचर दाखवलेलं आहे C1 आणि सेंटर ऑफ कर्व्हेचर C2 अशा प्रकारचं त्या ठिकाणी दाखवलं. त्याच्यानंतरचा दुसरा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे रेडियस ऑफ कर्व्हेचर. रेडियस ऑफ कर्व्हेचर. ही रेडियस ऑफ कर्व्हेचर जी आहे तर ती कॅपिटल R ने त्या ठिकाणी दाखवलेली. त्यालाच त्या ठिकाणी आपण वक्रता केंद्र जो आहे तर तो वक्रता केंद्र त्या ठिकाणी बघताना कशाला म्हणायचं? द रेडाय R1 and R2 of the sphere
whose part from the surfaces of the lens are called the radii of the curvature of the lens. काय सांगितले की भिंगाचे पृष्ठभाग हा जो काही भिंग जो आहे तर या भिंगाचे असणारे ते काही पृष्ठभाग जे आहेत तर ते पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात तर त्या गोलाचे असणारे काही त्रिज्या, उदाहरणार्थ हा जो काय असणार तो काही गोल जो आहे तर त्या गोलाची त्रिज्या आहे R1, हा जो गोल जो आहे तर त्या गोलाची त्रिज्या आहे R2 आणि म्हणून या ठिकाणी वक्रता त्रिज्या ज्या आहे तर त्या R1 R2 आहेत. या ठिकाणी आपल्याला हा जो काही गोल जो आहे तर त्या गोलाची वक्रता त्रिज्या R1 आहे, या गोलाची वक्रता त्रिज्या त्या ठिकाणी R2 आहे आणि म्हणून भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या असणाऱ्या ज्या काही त्रिज्या ज्या आहेत तर या त्रिज्यांना काय म्हटलं आपण रेडियस ऑफ कर्व्हेचर किंवा त्याला आपण काय म्हणता दिसतोय की वक्रता त्रिज्या त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर तो पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे प्रिन्सिपल ऍक्सिस. सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल ऍक्सिस कॅपिटल P या अक्षराने दाखवला जातो, त्याला त्या ठिकाणी आपण मुख्य अक्ष अशा प्रकारचं म्हणतो. काय सांगितलेले द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ द सेंटर्स ऑफ द कर्वेचर इज कॉल्ड द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ द लेन्स. काय म्हटलेले द इमॅजिनरी लाईन passing through म्हटलेले द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ द सेंटर्स ऑफ द कर्वेचर. काय म्हटलेले बोथ द सेंटर्स ऑफ द कर्वेचर इज कॉल्ड प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हटलेले त्याला त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऍक्सिस त्या ठिकाणी म्हटले. ज्याची काही भिंग जे आहे तर हे भिंगाचे हे असणारे जे काही वक्रता केंद्र आणि या वक्रता केंद्रामधून जाणारी ही जी काही काल्पनिक रेषा जी आहे, जी काही दाखवलेली रेषा जी आहे तर तिला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऍक्सिस त्याला त्या ठिकाणी. जी वक्रता केंद्र जे आहेत तर त्या वक्रता केंद्रामधून जाणारी जी काही काल्पनिक रेषा जी आहे तर त्या काल्पनिक रेषेलाच आपण त्या ठिकाणी म्हणणारे मुख्य अक्ष. त्याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे तर तो आहे ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर हा ऑप्टिकल सेंटर O अक्षराने त्या ठिकाणी दाखवला जातो. पहा द पॉइंट inside a lens on the principal axis through which light rays pass without changing their path is called the optical center of the lens. तर काय म्हटलेले the point काय म्हटलेले the point inside a lens on the principal axis through which light rays pass without changing their path is called optical center of a lens. आता काय म्हटलं की प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाताना विचलित होत नाही असा मुख्य अक्षावरील बिंदूला काय म्हटलेले भिंगाचं प्रकाशीय केंद्र काय. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे प्रकाश किरण दाखवले आणि हा प्रकाश किरण काय होता नसते भिंगाच्या या बिंदूमधून जातो
आणि हा जो काही बिंदू जो आहे, ज्या बिंदूतून जाताना त्याचं विचलन होत नाही, परंतु हा जो काही बिंदू जो आहे तर तो बिंदू आपल्याला माहिती, हा जो काही मुख्य अक्ष जे आहे तर त्या मुख्य अक्षावरील हा जो काही बिंदू जो आहे तर त्या बिंदूला म्हटलं आपण त्या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर किंवा त्याला त्या ठिकाणी प्रकाशीय केंद्र म्हणतो. त्या ठिकाणी अशा पद्धतीचं प्रकाशीय केंद्र जे आहे तर ते प्रकाशीय केंद्र त्या ठिकाणी दाखवले. पुन्हा एकदा लक्षात घ्या की प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाताना विचलित होत नाही, त्याचं डेव्हिएशन होत नाही, असा मुख्य अक्षावरील असणारा जो काही बिंदू जो आहे तर त्या बिंदूला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी प्रकाशीय केंद्र जे आहे तर ते प्रकाशीय केंद्र त्या ठिकाणी म्हटलं. आता इन द फिगर 7.4 या ठिकाणी आपण फळ्यावर आकृती आहे. तर अशा प्रकारच्या हे ज्या काही आकृती ज्या आहेत इन द फिगर 7.4 रेज P1 आणि Q1 कोणता आहे, रे P1 आणि Q1, देन रे P2 Q2 पासिंग थ्रू O along a straight line. हे दोन किरण आहेत, P1 Q1, दुसरा आहे P2 Q2. आता नसतात की सर्वसाधारणपणे हे जे असणारे जे काही दोन किरण जे आहेत तर ते सरळ रेषेमधून जात असलेलं ओ जो आहे तर तो काय असणार आहे, प्रकाशीय केंद्र त्या ठिकाणी असणार. आणि दस ओ इज द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्सेस. आणि मग या ठिकाणी ओ जो आहे तर त्या ओला काय म्हटलं कोणी, प्रकाशीय केंद्र जो आहे तर ते प्रकाशीय केंद्र त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे प्रिन्सिपल फोकस. कॅपिटल एफ अक्षराने दाखवला जातो, त्याला म्हटलेले मुख्य नाभी. आता मुख्य नाभी जे आहे तर ती मुख्य नाभी कशाला म्हणायचं, काय लिहिलेले, व्हेन लाईट रेज parallel to the principal axis are incident on a convex lens, they converge to meet on the principal axis, and this point is called the principal focus of the lens. काय म्हटलेले की बहिर्गोल भिंग जो आहे, उदाहरणार्थ अशा प्रकारचा बहिर्गोल भिंग आपल्याकडे आहे. हा जो काही बहिर्गोल भिंग जो आहे तर त्या बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आपला, या प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असणारे प्रकाश किरण जे आहे तर ते प्रकाश किरण ज्या वेळेला भिंगावर पडतात तर भिंगावर पडल्यानंतर जेव्हा त्यांचं त्या ठिकाणी काय होतं नसते, रिफ्रॅक्शन होतं, म्हणजे अपवर्तन होतं. तर त्या अपवर्तनानंतर हा जो काही मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षावरील एका बिंदूमध्ये काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी ते एकत्रित येताना दिसतात. त्याला म्हटलेलं अभिसारित त्या ठिकाणी म्हटलेले कन्व्हर्ज त्या ठिकाणी होताना दिसतात, एकत्र त्या ठिकाणी येताना दिसतात. आणि हा जो काही बिंदू जो आहे तर या बिंदूला काय म्हटलेलं आहे तर तो असणारा जो काही बहिर्गोल भिंग जो आहे तर त्या बहिर्गोल भिंगाची काय म्हटलेली मुख्य अशा प्रकारची नाभी त्या ठिकाणी म्हटलेली, काय म्हटलेले प्रिन्सिपल फोकस त्या ठिकाणी म्हटले. आता पुढे as shown in the figure A and B, अशा दोन आपल्याकडे त्या ठिकाणी आकृत्या आहेत. as shown in the figure A and B, F1 and F2 are the principal focus of the convex lens. ही आकृती जी आहे तर त्या ए आकृतीमध्ये आपण F1 हा एक त्या ठिकाणी प्रिन्सिपल फोकस दाखवलेला आहे आणि F2 हा एक त्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रिन्सिपल फोकस जो आहे तर तो प्रिन्सिपल फोकस त्या ठिकाणी दाखवलेला आहे. Light rays parallel to the principal axis falling on a convex lens come together, that is get focus at a point on the principal axis. So this type of lens is called a converging lens. या ठिकाणी बहिर्वक्र भिंग आहे. आता या बहिर्वक्र भिंगामध्ये काय दिसते आपल्याला की सर्वसाधारणपणे हा जो काय असणार जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगामध्ये आपल्याला लक्षात येतं दिसते की बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला, हा मुख्य अक्ष आपला काळ्या याने दाखवलेला मुख्य अक्ष, आणि या मुख्य अक्षाला समांतर असणारे जे काही प्रकाश किरण जे आहे तर ते प्रकाश किरण काय होता दिसतात तर त्यांचं रिफ्रॅक्शन नंतर अपवर्तनानंतर काय दिसतात, मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षावर त्या ठिकाणी एकत्र येताना दिसतात.
आणि म्हणून त्याला कोणता भिंग म्हटलेलं आहे तर कन्व्हर्जिंग. नाव नीट लक्षात ठेवा किंवा त्याला मराठीमध्ये अभिसारी भिंग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एक मार्कासाठी लक्षात ठेवायचे की कॉन्व्हेक्स लेन्स जो आहे तर तो कॉन्व्हेक्स लेन्स काय करता नसतो, प्रकाशाचे असणारे काही किरण जे आहे तर ते किरण त्या ठिकाणी एकत्रित करतो म्हणून त्याला त्या ठिकाणी कन्व्हर्जिंग लेन्स त्या ठिकाणी म्हटलेले. अशा प्रकारचा प्रश्न मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारले की कॉन्व्हेक्स लेन्स काय कोणत्या प्रकारचा लेन्स आहे तर कन्व्हर्जिंग किंवा त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये अभिसारी भिंग त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतर आता पुढे बी आकृतीसाठी पहा काय म्हटलेले की रेज ट्रॅव्हलिंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन इन सच अ वे दॅट they appear to be coming out of the point on the principal axis. या ठिकाणी आंतरवक्र भिंग आहे. आता या आंतरवक्र भिंगामध्ये काय दिसतं आपल्याला की हा काळ्या रेषेने दाखवलेला आपला त्या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, मुख्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी अक्ष आहे. या आंतरगोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण या ठिकाणी रेड अक्षरांनी त्या ठिकाणी दाखवले. हा पुन्हा एकदा की आंतरगोल असणारा जो काय आरसा जो आहे तर त्या आरशामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे जे काही प्रकाश किरण जे आहे तर ते प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर काय होतं यांचं त्या ठिकाणी अपवर्तन होते आणि अपवर्तन झाल्यामुळे काय आता दिसतात अपसारित होतात, म्हणजे बाजूला त्या ठिकाणी जाताना दिसतात. या ठिकाणी काय झालेले की बाजूला गेले आणि म्हणजेच त्याला त्या ठिकाणी अपसारित होतात की जणू काही ते मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. हेच पुन्हा काही केलं की मागे त्या ठिकाणी वाढवलेत आणि हा मुख्य अक्षावरील हा जो काही बिंदू जो आहे तर त्या मुख्य अक्षावरील बिंदूपासून त्या ठिकाणी बाहेर पडतात असं आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दिसतंय. की ॲज शोन इन द फिगर बी F1 and F2 आर द प्रिन्सिपल फोकाय ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. बी आकृतीमध्ये आपल्याला F1 आणि F2 हा जो काय असणार जो काही आंतरगोल भिंग जो आहे तर त्या आंतरगोल भिंगाच्या मुख्य नाभी त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलेले आहे. येथे अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी ते कन्सेप्ट जे आहे तर त्या कन्सेप्ट याच्यामध्ये दिले. पुढे लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन ए कॉन्केव्ह लेन्स गो अवे फ्रॉम वन अनदर दॅट इज डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन. So this type of lens is called a divergent lens. कोणता लेन्स आहे हा डायव्हर्जंट. आणि हा कोणता होता कन्व्हर्जंट लेन्स. काय सांगितले की आपल्या लक्षात येतं नसते, काय लक्षात येतं नसते ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते याच्यामधले असणारे ते काही प्रकाश किरण जे आहे तर ते प्रकाश किरण काय मुख्य अक्षाला त्या ठिकाणी समांतर आहे. याचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर अपवर्तनानंतर मात्र काय झाले तर ते एकमेकांपासून काय केलेले तर ते दूर झाले म्हणजे अपसारित झाले. आणि म्हणून हा जो काय असणार जो काही कॉन्केव्ह लेन्स जो आहे आंतरवक्र भिंग जो आहे तर त्या आंतरवक्र भिंगालाच काय म्हटलं आपण डायव्हर्जिंग किंवा काय म्हटलेले डायव्हर्जंट म्हटलेले किंवा डायव्हर्जिंग लेन्स त्या ठिकाणी म्हटलेले. डायव्हर्जिंग लेन्स म्हणजेच त्याला मराठीमध्ये अपसारी भिंग जो आहे तर तो अपसारी भिंग त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे तर तो म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे तर याच्यामध्ये फोकल लेंथ सर्वात महत्वाची आहे. फोकल लेंथ स्मॉल एफ या अक्षरांना आपण त्या ठिकाणी दाखवतो. आता फोकल लेंथ कशाला म्हणायचं द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द प्रिन्सिपल फोकस ऑफ ए लेन्स इज कॉल्ड इट्स फोकल लेंथ. काय म्हटलेले द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर. तर ऑप्टिकल सेंटर सर्वसाधारणपणे आपण ओ ने दाखवतो बरोबर. The distance between the optical center O and principal focus
तर प्रिन्सिपल फोकस कशाने दाखवतो आपण? F1 F2 अशाने दाखवतो, बरोबर. प्रिन्सिपल फोकस ऑफ ए लेन्स इज कॉल्ड फोकल लेंथ स्मॉल e आपण त्या ठिकाणी आपण दाखवतो. आता काय सांगितलं, ही या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर दाखवतो याचं O, याचं ऑप्टिकल सेंटर असं मी दाखवलं O. आता काय सांगितलं की भिंगाची मुख्य नाभी, बरोबर, किंवा ही नाभी कोणती एक घ्या, समजा मी ही F2 नाभी, जी काय सांगितले भिंगाची मुख्य नाभी आणि प्रकाशीय असणारा जो काही मध्य, या दोघांमधलं असणारे काय अंतर जे आहे तर ते अंतर काय दाखवलं कोणी त्या ठिकाणी स्मॉल e आपण दाखवलेलं, म्हणजे नाभी अंतर दाखवलं. इथे पण आपल्या लक्षात येत नाही की भिंगाची मुख्य नाभी कोणतीही होऊ शकते, F1 घ्या F2 घ्या, तर या ठिकाणी मुख्य नाभी आणि असणारा जो काही प्रकाशीय असणारा जो काही मध्य, या दोघांमधलं अंतर जे आहे तर ते दोघांमधलं अंतर काय दाखवलं आपण त्या ठिकाणी मुख्य नाभी अंतर त्या ठिकाणी दाखवले. येथे आता पुढे ही या तासाला कोणी एवढाच भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील तासाला पाहू. धन्यवाद.